नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय संपत जाधव यांची नातं ही कादंबरी आणि आज या कादंबरीचा भाग 10वा. पण तत्पूर्वी अजूनपर्यंत तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात नातं भाग 10वा. आखाड सारून सावरान आला. भजनी मंडळी नादावल्यागत झाली. माळकरी आळंदी पंढरीला निघाल्यागत ज्ञानबा तुकाराम करत भैरोबाच्या देवळात जमायला लागली. देवीच्या देवळात सवासनिनींच्या हळदी कुकाचं सडं पाडायला लागलं. भैरोबाचं देऊळ साफसूफ झालं. हरिविजय गिरिंथ लावला. भाऊ गुरव सावळ्याच येऊन पारायणाला बसायला लागला. बाया बापड्या पुण्य मागायला आल्यावानी हात जोडून ऐकाय जमायला लागल्या. रामा मोक्याचा कोपरा धरून हजेरी लावत होता. पण त्याला बघितलं की रावताच्या आळीला पित्त उसळल्यावानी वाटत होतं. 7 पिढ्याचं वैर असल्यावानी एकमेकांवर तंबीत होती. 12 बलुती रामासंगड बोलत्या ती म्हणून त्यांना सुद्धा पाण्यात बघत होती. गावात आणि शिवारात कवा तावडीत घावत्या ती त्याची वाट बघत ते टपलेली. 12 बलुती म्हणजे बेवारशी कुत्री, दावणीची जनावरं. चापकानं अंगाचं चामडं लोंबावलं तरी गुमान राबायचं आहे त्यांनी, असा साऱ्यांचा विचार. आणि असं असताना रामानं गुलब्याला 4 वाटेची माती चारली. तवापासनं तो अंडील बैलागत सावतळीत होता. सापावानी डूक धरून बसला होता. पर दिनकरराव पाटलाच्या जरबीनं तो चरकात अडकल्यावानी झालता. रामानं भाकर बांधून घेतली. जित्राबं सोडून चाराया कोरणाकडं वळवली. शिर्डी कोणाच्या शेतात शिरायला न ग म्हणून पेढं लावून घेतलेली. मोत्या साऱ्यांच्या मोरं वाजंत्र्यागत निघालेला. लमनबुवाच्या देवळाजवळ कुत्रीच्या मागं कुत्र्याचं लागलेलं लुळमाट मोत्यानं बघितलं आणि त्यो बेनं आधावला. रामा गुरांना घेऊन वागजवाडीच्या मोरं गेल्यावर जित्राब कोरणाकडं दांडली आणि करवंदीच्या जाळवंडाआड घोंगडी टाकून त्यो लावांडला. त्यांनी चौफेर नजर टाकली. कुरण कुसळ्या गावतानं गच्च झालेलं. रानपाखरं मोकार शिट्या हाणून भिरभिरत होती. टिटव्या टिटीव टिटीव टेह्या टेह्या करत पळीत होत्या. बगळं मसरांच्या चौकावर बसून धनगराच्या लेकरागत हेलकावं खात होती. गुराकी पोरं दगडं उचकाटून इचू धरून खेळवत होती. कुणी लाल पैसा दिसला का गावताच्या काडीनं डिवचून गोल करत होती आणि त्याच्यामधून काटकी घालून चक्रवानी फिरवत होती. काही जण गोगलगाया हेरून शेंग धुंडाळत होती. खेकड्याची बिळं दिसली तर कुणी खेकडे धरत होतं, कुणी लंगडी तर कुणी गल्ली पाणी खेळण्यात दंगलेलं. खोंड कालवडींच्या मागं लागून उधळत होती आणि ओंडारल्यावाने डेरक्या टाकून दसाडाची माती शेंगानं उकरत होती. शिरडत शेपटी हलवून अंगावर बसलेल्या माश्या आणि चिलटा हानीत घोड्यावाने नाचत होत्या. आमुन्या तंटण्या गाबोळत्या होत्या. गावत्या गुरांच्या वळत्या करता करता आमुन्या तंटण्यात तोबडा भरत होत्या. पांढरकाळ्याची झाडं त्यावर चांदण्या सांडल्यावाने दिसत होती. अरे रामादा, एकटाच काय पडलाय वानवाशगत, ये की खाली. गावत्यानं हाळी दिली. नग म्हणून त्यो तिथंच लोळत पडला. त्याचं ध्यान करवंदीच्या जाळवंडात गेलं. गावत्या हामान चांगलाच पोसलेला त्याने बघितला. त्याच्या हातातल्या काठीनं डोसकून अलगद काढला. हामान बघून त्याच्या तोंडाला चळक्यानं पाणी सुटलं. हामान खडकाव साठलेल्या पाण्यानं धुतला. धोत्राच्या सोग्यानं पुसून धुवाट काढला आणि दातानं कचक्यानं डाचलला तसं तोंड कडू एक पडलं. आईला गावत्या, हामान माधवानी गुळचीट आणि मग कडू एक कसं काय. तोंडातला घास थुकत विचार करत तो जागचा उठला. त्याच्या डोळ्याची पापणी फडफडायला लागली. देवा, कंच ये बांधणार रेस तवा योच सकून धावतोय. मनातल्या मनात देवाचं नाव घेत खळग्यात साठलेल्या पाण्यानं त्यांनी खळाळून चूळ भरली. त्याचं मन रानभैरी झाल्यावानी झालं. त्याला उदास वाटायला लागलं घरी निघावं. पर जित्राब जोगावली नव्हती. तो निस्ता इकडं तिकडं हिंडायला लागला. दिस डोक्यावर आल्याला. बोकाळलेली खोंड कालवडीस माच झिरल्यागत मन लावून चरत होती. खेळून खेळून दमलेली पोरं मासराच्या शिंगाडात बांधलेली भाकरीची यंडकी सोडून उपळ्याच्या भावताली जेवायला बसली. पहिल्याच घासाला साऱ्यासनी गावत्याची सय आली. गावत्या दिना महाराजचा पोर. घरात 12 जणाचा पोरावडा. हाता उपोट घरात उपासमार म्हणून गावत्या गुराकी पोरांची गुरं राखत होता आणि तो रोजच्याला गुराकी पोरांना गमती करून हसवीत होता. ते त्यासनी गाजभर चतकुर भाकर देत होते आणि त्यो ते खाऊन आला दिस ढकलत होता.
अरे गावत्या, गुर्र चरीत याती, तू ये की जेवाया. पोरं जोर जोरात कोकलून बोलवत होती. त्याने ऐकलं तसं त्याला बरं वाटलं. त्यानं येताना सागवानाचं पान आणलं. जेवणाऱ्यांच्या मागं 2 हात बसला. पोरांनी चतकूर अर्धा कोर भाकर आणि कोरड्यास त्याच्या पानावर वाढलं. गुरांच्या वळत्या करून आतडी तुटायला लागलेली, पर भाकर बघून त्याला त्याच्या भाऊ बहिणीची आईची सय आली. त्याने पोरांची नजर चुकवली आणि 2 चतकुरा भाकर आणि कोरड्यास पाण्यात गुंडाळून पान पाठी आड लपवलं. राहिलेलं 4 घास खाता खाता पोरावाचं कौतिक करायला लागला. गावत्या, गोष्ट सांग की. पोरांनी आग्रही उधारला. सांगतो की, गावत्यानेच म्हणला. तसं साऱ्याने माना त्याच्याकडं फिरवल्या. सागवानाचं कवळं पान हातावर चोळलं का हात लाल का होतो हे ठाव आहे का? नाही ना. मग ऐका ना, पुराणात एक गोष्ट आहे. 2 सखं भाऊ बिन आईबापाचं रानावानात रडीत बसली होती. तिकडून आलं देव. देवाला त्या भावाची आली की नव. त्यांना घेऊन देव गेलं निघून. मोरं ते दोघं तिथं राहायला लागे. थोरला देवाची धेनू घेऊन चाराय जायचा आणि धाकला देवाची सेवा करायचा. एक दिवस देवाच्या पूजेचा वकूच झाला, पर धेनू आली नाही म्हणून पूजा खोळंबली. गोमतर नाही, अंगण सारवायला शेण नाही. देवानं धाकल्याला पेटाळला. धुंडत धुंडत तो फिरत होता. समोर बघतोय आता मोठा भाऊ राखतानं भरल्याला. धेनू दिसाना. तो सागवानाच्या पानावर धेनूचं मासकाण घेऊन खात होता. त्या वक्तापासनं सागवानाचं पान हाताला चोळल्यावर लाल चिटूक होतं, कारण त्या धेनूचं रगात आहे त्याच्यात. गावत्या रांगात येऊन सांगत होता. पोरं ऐकण्यात दांगलेली. त्याच वक्ताला रामाच्या मसराचं आणि पाटलाच्या खोंड्याचं लुळमाट त्यांनी बघितलं आणि गावत्या जोरात वराडला. पोरांनो, बघा बघा, लुळमाट बघा, आता चोंबाळ होणार. गावत्या गंमत वाटल्यावाने टाळ्या वाजवत वरडत होता. पोरं सुधीक बोकाळल्यावाने आरडत त्याच्या मागं जीवान सोडून पळायला लागले. जित्राब चांगली जोगावली होती. पखाली बांधल्यावानी कुशीव आल्याल्या म्हणून दमलेल्या वाटसरुवानी सावली बघून रवंत करत बसली होती. दिस मलूल झाल्याला. पाखरं घरट्याकडं पळायला लागलेली. घराच्या वडीनं जित्राब गावाकडं निघाली. रामानं बी जित्राब रस्त्याला लावली आणि दिसभर मोकळी शिर्डी धरायला लागला. तशी ती धूम पळाली. हरणावाने टाना उड्या हाणायला लागली. हिला लांडग्यानी खाल्ली हिला आणि ती कोणाची तरी का लागत. मनात शिव्या देत रामा गोरामागं निघाला. रामा, पळ पळ पळ, अरे तुझी शिर्डी गुलबारावच्या भुईमुगात शिरली. गावत्या वराडला. तसा रामा उगवतीनं जलदाईनं पळाला. तवर गुलब्या काठीचा वलगाडा देत शिर्डीला ताणत होता. रामाला बघितलं तसं त्याच्या अंगाचं चैतनच झालं. तोंडाला येईल त्या शिव्या देत मारकुट्या मसरागत तंबून बांधावरच्या वाकड्या रामकाठी बाबळीच्या झाडाखाली तो उभा राहिला. काय रे ओपरे, हे वावर काय तुझ्या आईच्या दादल्याचं आहे कर? गुलब्या लाखो टक्क्याच्या शिव्या द्यायला लागला. हा, गुर्र सांभाळायला गेलता का कोणाची उपटून भारं बांधायला गेलता? गुलब्याच्या शिवी गणित त्याच्या डोसक्याची कवटी ओढायला लागली. काळीच धडधडायला लागलं. डोळं आग वाकायला लागलं. काठीच्या मुठ्या आवळल्या गेल्या. अरे कडो अवलादीच्या मुरदाडा, का मरणाच्या दारात घोटाळलायस? रामानं डिरकी टाकली. त्याच्यावर हात टाकणार तर गोळच्याट हमान एकावनी कडू लागल्याची सही त्याला झाली. पुन्हा पापणे उडायला लागली. तसा राग त्याने आतल्या आत गिळला. पण त्याला दम निघाना. त्यानं गुलबा उभ्या होता तिथल्या बावळीच्या खोडावर लाथ आणली. वावटळीत घावल्यावाने ते झाड गादा गादा हल्लं. मुंगळ्यांचा पाऊस गुलब्याच्या अंगावर पडला. रामाचा त्योग चीड मुंगळे शिरल्यावाने ते कचा कचा फोडायला लागलं. त्याचं काळी चावल्यावाने तो आरडला. अंग झाडायला लागला. तो गडाडा लोळत होता. मुंगळं काय हटत नव्हतं. शेवटाला पळत जाऊन लमानबुवाच्या ढवात तो पाडला. जित्राबाने घर गाठलेलं. रामा गुलब्याकडं बघ शिव्या देत मोरं निघाला. लमानबुवाच्या देवळाजवळ येताच त्याने हात जोडलं. देवा, चांगलं केला सा, असं म्हणून मोरं निघाला. अरे रांडच्या, म्या तुझा हाडवैरी झालोय. तुझ्या अन्नात इख कालवीन. तुझी रग नाही जिरवली तर बापाचं नाव नाही सांगणार. गुलब्या वाड्यात पडून शिव्या देत होता. अपशकून झाल्यावाने त्याचं काळीच चराकलं. पाय लाटलाटलं. त्याला 2 पावलं चालता येईना. रानात गेलेली जित्राब दावणीला गेली. रामा मातोर कुणा संकट काय न बोलता बाजाव गप पाडला. त्याच्या सुना पोरं खेळत होती. कुणी कावड्या गोट्या भांडीकुंडी तर कुणी नवरा नवरी. सीती स्वयंपाकात गुंतलेली. स्वयंपाकाचं उरकून खरकटं पाणी काठवडीत भरून फेकाय बाहेर आली.
ऐकाव की, आपल्या गावात आज तालुक्याचं मोठं मामलदार आले ती, तरी आया बहिणीने गावकऱ्यांनी जेवणं खाणं उरकून चावडीव यावं. तराळ अंगात आल्यावानी वरडत होता आणि ढमढमा बगल्याची हलगी झोडत होता. आता का बाया, सव सांजला द्वाडवानी काय पाडलाय व तुम्ही? अहो त्यो तराळ काय म्हणतोय, उठा की. पाणी फेकत सीतीनं रामाला उठवला. वसरीला ठेवलेला दिवा ढणानत होता. त्याच्या लाल भडक उजेडात सीतीची सावली रामाला लय भेसूर दिसली. भूतख्यात अंगाव आल्यावानी वाटली तसा रामा खटक्यात ओटला. पोरावनू, अरे बा झाला नाही वय खेळ. आणि मग बास की आता, रेट थापल्या, चला खायचून घ्या. पोरांशी बोलता बोलता सीता रामाजवळ आली. काय व तराळ काय बोंबलीत होता? काठवड बाजवळ ठेवून वलं हातपात्रानं पुसत तिने विचारलं. मला काय ठाव आहे. पोरावांना घेऊन रामा घरात आला. सीतीनं साऱ्यांना वाढून दिलं. जर्मलीच्या ताटलीत कोरडेच घेऊन हातातच चतकूर भाकर घेऊन खायला सुरुवात केली. तोंडात पहिला घास घेतला न घेतला तेवढ्या टिटवे ट्याव ट्याव टिटीव टिटीव करत घरावरनं पळायला लागली. काय झालंय या येवशीला? तोंडातला कडू घास असल्यावाने थुकीत त्याने टिटवीला शिया द्यायला सुरुवात केली. रामा नुसता सीतीकडं बघत होता. काय सकून सांगते का, रांड काय ठाव? टिटवीला शिया देत रामाला तिने विचारलं, पण त्याला काही सुधरत नव्हतं. साऱ्यांनी जेवणं उरकली. झाकपाक करून वसरीवरचा दिवा येऊन माचोळीवर ठेवला. रामानं पुण्यांदा बाजव अंग टाकून दिलं. चावडीवर जायचं नाही वय? तिने रामाला विचारलं. अगं जित्राबाच्या मागं पळून पळून जीव लय आंबून गेलाय बघ. जेवणं उरकून वाड्या वस्त्यावरची माणसं चावडीकडं पळायला लागलेली. मामलेदाराला घेऊन दिनकरराव पाटील चावडीवाला. ही गर्दी चावडी मोर. साहेब काय सांगतोय म्हणून सारी कानात परान आणून बसलेली. चावडीव 4 मोटारी, 4-2 पोलीस, पटेवाला, सारा लवाजामा घेऊन साहेब बसलेला. दिनकर पाटील उठला, समधीकडं नजर टाकली. आय पंढरीच्या लेकरांना कळकळीची विनंती आहे. आपल्या पंचक्रोशीचा विकास कराया सरकार दरबारचं मोठं साहेब मामलदार साहेब आपल्या गावात आले ती. त्यांचं तुमच्या सगळ्यांच्या वतीनं स्वागत करतोय. पाटलानं साहेबासनी फेटा बांधला. साहेबा संकट आलेल्यांच्या हातात एक एक नारळ ठेवला. सत्कार सरला. साहेबासनी आमसनी मार्गदर्शन करावं असं म्हणून पाटील खाली बसलं आणि साहेब उभं राहिलं. मी तुम्हा ग्रामस्थांचं स्वागत करतो. पाटलांनी आम्हाला मोलाचं सहकार्य केलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. तर मी ज्या महत्त्वाच्या कामासाठी आपल्या गावात आलो आहे ते काम मी आपल्याला सविस्तर सांगणार आहे. आपल्या सरकारनं माणसाला केंद्रबिंदू मानून त्यांच्या विकासाच्या योजना आखल्यात. त्या योजना तुमच्या दारापर्यंत आणण्यासाठी आज मी आपल्या गावात आलो आहे. तुम्हाला मी एक प्रश्न विचारतो. शेतकऱ्याला धरतीचा राजा म्हणतात ना? सगळीजणं हो म्हणून वरडली. मग मला सांगा, राजा श्रीमंत असतो का गरीब असतो? श्रीमंत. पुन्हा समधी वरडली. मग आज तोच शेतकरी राजा गरीब आहे का श्रीमंत आहे? गरीब आहे. हां, आणि म्हणूनच त्या शेतकरी राजाला खरा राजा बनवण्यासाठी मी आलो आहे. तुम्हाला निसर्गानं नीरा नदी दिली आहे. नीरा नदीवर लिफ्ट बसवून तिचं पाणी पंचक्रोशीत खेळवायचं. एकदा पाणी आलं की कायापालट झालाच म्हणून समजा. ऊसासारखी नगदी पिकं आपल्याला घेता येतील. त्यासाठी सुधारित शेती, संकरित बी बियाणं, वेगवेगळी खतं वापरता येतील. त्यामुळे आजच्यापेक्षा 100 पटीनं उत्पन्न जास्त मिळेल. आपण परंपरागत पद्धतीनं जुन्या अवजारांच्या साह्यानं शेती करतो. त्याऐवजी सुधारित अवजारं खरेदी करता येतील. नांगरणी, कुळवणी, पेरणी आणि मळणीसुद्धा यंत्राद्वारे करता येईल. लोक हो, ही यंत्र 100 माणसांचं काम एकटं करतात, तेही व्यवस्थित. असं हे प्रगतीचं चक्र फिरायला लागेल. ती प्रगती तुमची वैयक्तिक नाही, तर ती प्रगती आपल्या देशाची प्रगती असणार आहे. अधिकारी बोलत होता. माणसं गुंग झालती. त्यांच्या मोहरा आत्ताच पैसा दिसायला लागल्यावानी ती हार राखली. साहेब, मला विचारायचं आहे, या देशाच्या प्रगतीत आमच्या गावगाड्याचं काय? पाटलानं मधनंच उभं राहत विचारलं. नाही, मी समजलो नाही. बोलता बोलता थांबून साहेब म्हणाला, साहेब, आमचा गाव म्हणजे जगन्नाथाचा रथ आहे. त्या रथाला वाण्या उदम्यापासनं 12 बलुती, भिकार वाकार साऱ्याचा हात लागतो. काळी आय पिकती म्हणजे एकट्या दुकट्या शेतकऱ्याचं काम नाही ते. पाटील म्हणतात ते बरोबर आहे. मी आपल्या योजनांच्या किंवा विकासाच्या विरोधात नाही, पण गावची खरी स्थिती तुमच्यासमोर मांडायची गरज आहे. मास्तर मध्येच उठला आणि बोलला,
मामलेदार डोळं फिरवत वरडला, गावची स्थिती माझ्यासमोर मांडायला मी काय साता समुद्रा पलीकडनं नाही आलो. मामलेदारानं मास्तरला जामला तशी गोलब्याची आळी खिजवल्यावाने फिदी फिदी करायला लागली. ए बारगळी छेव, दाताड काढायला काय झालं रे? बॉर्डावर काय नाची नास्तिक काय? पाटलानं दरडावलं आणि दातखिळ बसल्यावानी समधी गप झाली. पाटील बोला तुम्ही, असं म्हणून मामलेदार खुर्चीवर बसून डोळं झाकून ऐकायला लागला. साहेबांना मला एक सांगायचं आहे. शेतकऱ्याच्या घरात 10-12 पोरांचा पोरवडा, त्यांच्या बळाव खरी शेती. तुम्ही म्हणताय पेरणीपासनं मळणी पाव तर सारं काय तुमचं यंत्र करतंय. ते म्हणल्यावर या बारदाण्यानं करायचं काय? आणि दुसरं, आजची शेती ही परस्परावर अवलंबून आहे. मांग चराड देतोय, चांबार मोठं, वाद्या जुपण्या पखाली देतोय, सुतार बैलगाडी देतोय, कुळव पाबारी घिसाडी लोखंडाची अवतं देतात. अशी सारी सांगड आहे. मग तुम्हीच सांगा, या गरीब दुबळ्या लोकांचा समजा जम शेतीवर आहे, त्यांचं काय? पाटील, तुम्ही गावच्या वतनदाराचं सुख बघणार आहे का उपऱ्या बाराबलू त्याचं? गुलब्यानं पाटलावर कोरडा वाढला तशी बसलेल्या लोकांच्यात चुळबुळ सुरू झाली. कोण म्हणत होती गुलब्याचं खरं आहे, तर काय म्हणत होती पाटील बरोबर आहे. कालवा वाढायला लागला. गुलब्या पुढाऱ्यावाने कावदारला, अहो पाटील, बाराबलुती म्हणजे रानपाखरावाने. आज ह्या झाडावता उद्याच्याला दुसऱ्या, म्हणून म्हणतो पहिला आपल्या माणसांचा विचार करा. गुलबा, पाटील शांतपणानं उठून साऱ्यासने गप करत बोलायला लागला. आज साहेबासने मला सांगायचं आहे का हा गाव गाडा आहे. आपल्याला गुलाबलबी बरोबर घ्यायचं आहे. आज जगन्नाथाचा रथ आहे, त्यो वाडा आहे, समधीच पाहिजे. मला गोलबाला एक सवाल विचारायचा आहे. आपण ढेकरा देस्तव खायचं आणि 12 बोलू त्यांनी अन्ना करतात तरमळायचं, ह्यो माणुसकीचा धर्म आहे का? ज्यांनी उभा जन्म गावगाड्याला दिला, आज त्यांचा बी विचार करायला पाहिजे रे बाबा. गुलबानं जसा त्यांचा विचार करावा, तसा साहेबानं सुद्धा त्यांच्याकरता काहीतरी करावं. पाटील, मी सुरुवातीलाच सांगितलं की माणसाला केंद्रबिंदू मानून विकास साधायचा आहे. साहेब, आतापर्यंत तुम्ही जे सांगितलं ना, त्यात शेती, शेतकरी, याशिवाय त्या शेतीला मदत करणारी शेतमजूर, बाराबलुती यांच्यासाठी तुमच्याकडं काय? पाटील बोलले आणि अनवधानानं मास्तरनं टाळ्या वाजवल्या. पाटील, तुमच्या प्रश्नांचा गंभीरपणे विचार व्हायला हवा, पण मामलेदार कोडं पाडल्यावाने डोकं खाजवायला लागला. साहेब, माझ्याबरोबर चला, मांगवाडा फिरू. मांगाचा जन्मजात चराट्याचा धंदा. पहिला पाऊस पडला का शेतकऱ्याला धरती पिकणार म्हणून आनंद होतो, पण त्यांचा उपास त्या दिवसापासून सुरू होतो. महाराणला तर उद्योगच नाही, तीच गती तर बाराबलू त्याची. माणूस चोऱ्या का करतो, वाईट का वागतो, याचा शोध घ्यायचा झाला ना, तर त्याच्या पोटाच्या प्रश्नांचा शोध आधी घ्यायला लागेल. साहेब, पाटील म्हणतात ते 100% खरं आहे. शेतमजूर आणि बाराबलुत्यांचा विकास झाल्याशिवाय सर्वांगीण विकास ही संकल्पना नाही पूर्ण होऊ शकत. साहेब, गाव विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा, गावची भंगता अवदसा येईल देशा. जाणावे ग्राम हेची मंदिर, ग्रामातील जन सर्वेश्वर, सेवा हेची पूजा, समग्र हेची विचार निवेदावा. खरे, अगदी खरे. अहो साहेब, ज्यांच्या पिढ्यानपिढ्या गावगाड्याच्या सोबत गेल्या, पाटील वा वा, पाटील वा. तुम्ही तर या मांगा महाराजने गाडगे बाबा तुकडोबा तुकारामाच्या पंक्तीला बसवलंय की, त्यासनी संत महात्मा बनवलायसा. गुलब्या कुचकं बोलला आणि पुन्हा खसखस पिकली. गुलबा, चांगलं बोललायस बाबा. मर्दा, गाडगे बाबा, संत तुकोबा या संत महात्म्याचं नाव तोंडावाटं घेतलं हे काय कमी आहे वय? गाडगे बाबांनी गाव झाडला की ते होतात संत महात्मे, आणि गावत्या महाराणानं त्याच्या बायकोनं गाव झाडला, गटरं काढली का ते झाले हरिजन? घाण काम करणारे हलक्या जातीचे. आषाढ श्रावणामध्ये नरकासारखी गावातली घाण मिळालेली जनावरं उरापोटी घेऊन बाहेर फेकायची. अरे मी तर म्हणतो हीच गाडगे बाबांची खरी स्फूर्ती आहे. ही माणसं नसती तर रोगराई सुटून गावच्या गावं किड्या मुंग्यागत पटापटा मेली असती, एकही वाचला नसता. काय रे गाववाल्यानो, खरं आहे का खोटं आहे? पाटील, हे असली कामं करतात म्हणजे आमासनी काय आहेर नाही करत. हे
देवानं त्यांचा जन्म त्याच कामाकरता घातलाय ना. गुलब्यानं पुन्हा फुसकी सोडली. बैठकीत रंगलेल्या जुगलबंदीनं मामलेदारला वैतागला. उभं राहिला. त्याने समदेश निगप केलं. साहेब, आमचं गाव म्हणजे आमचं शरीर आहे साहेब. त्या शरीरातले काही रोगी अवयव आम्हाला नको आहेत, असले उपचारही आम्हाला नको आहेत. मास्तरनं निर्वाणीचं सांगितलं आणि पाटलानं हो म्हणल्यागत मान हलवली. गुलबेचं पीत खवळलं. गाव मोकार भांडणानं वैतागलं. मामलेदाराला सरकारी काम केल्याबिगर दुसरा मार्ग नव्हता म्हणून समज सबुरीनं चाललेलं होतं. माझी सर्व गावकऱ्यांना विनंती आहे, हा विकासाचा प्रश्न तुम्हा आम्हाला सोडवायचा आहे आणि त्यासाठी मार्ग शोधायचे आहेत, बंद करायचे नाही आहेत. तेव्हा आज या शुभकार्याची आपण सुरुवात करणार आहोत. साहेब, ते आपल्याला करायचे आहे, पण या 12 बलुतेचा प्रश्न सोडवा की. त्यासनी रोजगार नाही मिळाला तर त्यांच्या जगण्याचं काय? त्यांनी काय कनेरीच्या मुळ्या खायच्या आणि हातपाय खोडून जीव सोडायचा का? पाटील, या मराठ्यांच्या महाराष्ट्रात तुमच्या कलुष्याची सूर्यादी पिसाळाची अवलाद. गुलब्यानं डेरकी टाकली आणि पाटलाला वरमी लागलं. गुलब्या म्हणून पाटील वरडला आणि समधी चितागती झाल्यागत घाबरली. म्हणली, आता पाटील काय गुलब्याला सोडत नाही. गुलब्या जिव्हाळं फास्टीन. मराठ्याचं नाव घेतो. अरे, या मराठ्याच्या राजा छत्रपतीनं या राज्याला उभं करताना माणसं पारखून घेतली, ती जातीवरनं नाही तर त्यांच्या गुणावरनं. तुझ्यासारख्या गिधाडाला नाही जवळ केलं. पाटील गर्दीतनं गुलब्याजवळ गेलं आणि माणसं उभी राहिली. मामलतदारानं ते हेरलं आणि हत्यारी पोलिसांना इशारा केला. तशी छू म्हणल्यावानी चारी बाजूनं बंदुका घेऊन ते धावलं. गुलब्या पाण्यात ढेकूळ इगारल्यावानी इगारला. साहेब, बंदुकावालेसनी माघारी बोलवा. गोलबा माझा आणि मी त्याचा आहे. पाटील पाय तुडवून रामराम घालायचं सोडा. चला उठा. गुलब्यानं हळी मारली तशी त्याची काकड्याची आळी उठली. गुलाबराव, थांबा जरा. मामलेदारानं गुलब्याला अडवला. साहेब, जाऊ दे. त्याचा तरी काय दोष आहे? या भटा बामणानं बुद्धिभेदाचा खेळा मस्तकात मारलाय आणि तेच नामा निराळं राहिले आहेत आणि बहुजन समाजाला कोंबड्यावानी एकमेकाशी झुंजायला लावलंय त्यांनी. जा गुलब्या, तुझा वय जातो की. उद्याच्याला पोरी बाळी घाला त्या मांगा महाराच्या घरात. चला र, असं म्हणतात समधी त्याच्या मागं निघाली. सारीजण मोरं येऊन बाजारपेठेला थांबली. गाव शांत निजलेलं. एखादं कुत्रं नाही तर मांजर इकडं तिकडं हिंडताना दिसत होतं. रस्त्यावरचं गावकीचं खंदील घासलेट सरत आल्यानं आजारलं होतं. गुलाबदाजी, आता पडा पालतं. काकड्याच्या शांतारामनं त्याला खिजावला आणि गुलब्या पिसाळल्यावानी झाला. या राम्यानं कडूच्यानं माझ्या अंगावर हात टाकला. चडफडत गुलब्यानं अंधारात धोंडा धोंडाळला. रामाच्या घराकडं भिरकावून टाकला. धोंडा जाऊन पडला आणि गोठल्यातलं मसरू कापल्यावानी वरडायला लागलं. त्या आवाजानं रामा जागा झाला. पळत गोठ्याकडं आला. अंधारात दिसत काय नव्हतं, पण मसरूर एकत होतं आणि बाकी जित्रब भेदरल्यावानी जाग्यावर नाचायला लागली होती. सीते, हे सीते. रामा जोरात आरडला. सीती उठून आरडत पळायला लागली. तिच्या कालव्यानं मोत्या आणि पोराने बे कालवा केला. लागेरल्यावानी सीती वरडत घराभोवती फिरायला लागली. रामा वसरीचा कंदील घेऊन गोठ्यात आला. बघतोय तर मसरू गाभाडलेलं रक्ताच्या थारोळ्यात तडफडतंय. रामा ते बघून झीट येऊन पडला. आरडत वरडत सीती तिथं आली. रामाला पडलेला बघून ती जास्तच बिचारली. तेवढ्यात दुसरा धोंडा घरावर पडला आणि रामा सावध झाला. रामानं सीतीला वडत वडत घरात नेली आणि मोडकी कोळवाची पास घेऊन रस्त्यावर आला. तवर दगडाचा पाऊस पडायला लागला. समोर 5-50 माणसांचा जमाव रामानं बघितला आणि त्याच्या हातातली पास तलवारीवानी तळपाय लागली. येणाऱ्या धोंड्याला माघारी फटकावत लागली आणि माघारी फिरलेला धोंडा मारणाऱ्याला जायबंदी करायला लागला. कालव्यानं अख्खा गाव जागा झाला. ब्यावरची कुत्री एवळायला लागली. रामाच्या कुत्र्यानं 4-6 कुत्री फाडून काढली. तसा कालवा जास्तच वाढला. अंधारात कुणाला काही सुधरत नव्हतं. गुलब्यानं कावा केला. धोत्राचा सोगा टरकावला. त्याचा बोळा केला. हातातल्या कंदिलाचं घासलेट वटून पेटवला आणि रामाच्या घराकडं फेकला. सरमाडाचं घर ते त्या घरानं पेट घेतला. आग भडकली. वनवा पेटल्यावानी समधीकडं उजेड झाला. आन बाग्यांच्या लक्षात आलं का आग लागली. रामाचं घर पेटलं. जो तो वरडायला लागला. सीतीनं ठो ठो बोंब मारली.
मांजरीनं पिलं पळवावी तशी पोरासनी वडीत फरफटीत बाहेर पळायला लागली. रामानं बघितलं आणि तो आरडत वरडत त्यांच्याकडं पळाला. रामाच्या हातातली पास फिरायची थांबली आणि तो दगडानं जायबंदी झाला. राम आणि सीता पोरांच्या अंगावर पडून दगडाचा मारा स्वतःवर घेत होती. व्हळी पेटल्यावानी घर धडाडलं. आगीच्या धगीनं कोंबड्याने गोंगाट केला. शेरड्या करडं गोट्यातली जित्राबं वड घेऊन हमरायला लागली. हां हां म्हणता आग समधीकडं पसरायला लागली. जो तो पाणी आणाय पळायला लागला. वाड्या वस्त्या जाग्या झाल्या आणि उजेडाच्या अंगाला जो तो पळायला लागला. दंगल उसळली. पाटलांनी हेरलं. साहेब पळा म्हणून पाटील तिकडं पळायला लागला. त्याच्या मागोमाग मामलदार जीप घेऊन निघाला. समोर बघतोय तर ही दंगल. पोलिसांनी हवेत गोळ्या झाडल्या पण दगड फेकान कालवा तेवढाच. फायर म्हणून मामलेदार वरडला. बंदुकी गरजल्या. पोलिसांनी 4 जाग्यावर लोळवली तशी चौबाजूला समधी पळायला लागली. दंगल पांगली पर आगीनं रामाच्या संसाराची राख केली. श्रोते हो, हा होता भाग 10. भाग 11 उद्या. तोपर्यंत नमस्कार.